श्री स्वामी समर्थ. गौरी लग्नाआधी खूप जास्त बोलकी होती. हसणं, रडणं, मत मांडणं, सगळं काही अगदी मन मोकळेपणानं. पण लग्नानंतर मात्र ती शांत होत गेली. नवीन घर, नवीन नियम, नवीन माणसं. पण या सगळ्यात मात्र ती स्वतः हरवत गेली. ती काही बोलायची तर घरचे म्हणायचे की अगं तू नवीन आहेस, जरा समजून घे. ती गप्पा बसायची. कधी दुखावली गेली तरी घरचे म्हणायचे की अगं लग्नानंतर असंच घडतं. ती पुन्हा गप्प बसायची. असं करत करत कित्येकदा गप्प बसत गेली आणि हळूहळू तिला एक सवयच लागली. तिला असं वाटलं की बोलण्यापेक्षा सहन करून शांत बसलं तर गोष्टी आणखीन सोप्या होतात. एक दिवशी माहेरी गेल्यानंतर ती आईसोबत गप्पा मारत बसली होती आणि अचानक तिचं देवाऱ्याकडे स्वामींच्या फोटोकडे लक्ष गेलं. ती स्वामींकडे बघत बसली. तिने झालेला प्रकार आईला काही सांगितलं नाही, पण स्वामींना मनात म्हणाली की स्वामी, मी इतकी शांत कधी झाले. तेव्हा तिच्या मनामध्ये स्वामींचा एक भाव उमटला. तिला कळालं की शांत असणं चांगले, पण स्वतःचं अस्तित्व मिटवणं म्हणजे सहनशीलता नव्हे. आणि त्या दिवसानंतर गौरीने ठरवलं की मी शांत राहील, पण मी हरवणार नाही. श्री स्वामी समर्थ.